उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना दिलेल्या आदेशामुळे शिंदे गट ठाकरे गट आमने सामने आले। पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार ठाकरे गटातील पदाधिकारी आपापल्या भागातील धनुष्यबाण काढायच्या कामाला लागलेत। प्रभादेवी इथे यावरनं ठाकरे गटानं आणि त्यांचे कार्यकर्ते तसंच रवींद्र नाट्य मंदिराच्या बाजूला लोखंडी बोर्ड ज्याच्या बाजूचं धनुष्यबाणाचं चिन्ह काढत असतानाच ठाकरे गटातील पदाधिकाऱ्याला शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यानं मारल्याचा आरोप करण्यात आलाय। ठाकरे गट आणि शिंदे गटाकडनं एकमेकांच्या विरोधात दादर पोलीस स्थानकात तक्रार दाखल करण्यात आली आहे। शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांच्या निधीतनं हे लोखंडी पोस्टर लावले होते असं शिंदे गटाचं म्हणणं आहे। तर उद्धव ठाकरे यांनी आपल्याला या भागात जिथे जिथे शिवसेनेचे धनुष्यबाण चिन्ह दिसताय ती काढा आणि मशाल लावा असे आदेश दिलेत असं सांगितलंय आणि त्यानुसार पदाधिकारी कामाला लागलेत असं ठाकरेंनी म्हटलंय। अधिक माहिती घेऊया, जुई जाधव आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहे। जुई, आता पुन्हा एकदा चिन्हावरनं कार्यकर्ते भिडलेले पाहायला मिळत आहेत। अगदीच प्रज्ञा, चिन्हावरून आपल्याला कार्यकर्ते आता एकमेकांसमोर भिडताना पाहायला मिळत आहेत। कारण का गेल्या आठवड्यामध्ये शिवसेनेचा जो मेळावा झाला त्यामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांच्या पदाधिकाऱ्यांना आदेश दिले होते की जिथे जिथे धनुष्यबाण असेल तो धनुष्यबाण काढा आणि मशाल चिन्ह लावा। कारण का हे त्यांचं चिन्ह आहे विधानसभा निवडणुकीसाठी। लोकसभा निवडणुकीचा जर आपण आढावा घेतला तर मग काही ठिकाणी अजूनही सर्वसामान्य जनता ही संभ्रमात आहे की शिवसेनेचं चिन्ह नेमकं कोणतं, धनुष्यबाण की मशाल। आणि त्यामुळे जी मतं उद्धव ठाकरे यांच्या गटातील होती ती देखील धनुष्यबाणावर पडली असं त्यांचं म्हणणं आहे। आणि त्यामुळे त्यांनी पदाधिकाऱ्यांना हे आदेश दिलेत की विधानसभा निवडणुकीच्या आधी जिथे जिथे तुम्हाला धनुष्यबाण दिसतील तिथे तिथे काढा आणि मशाल चिन्हाचा सर्वात जास्त प्रचार करा। त्याच आदेशावरून मुंबई आणि पुण्यामध्ये पदाधिकाऱ्यांनी कामाला सुरुवात केली आणि दादरमध्ये रवींद्र नाट्य मंदिराच्या शेजारी एका लोखंडी रॉडवर जिथे धनुष्यबाण होता तो काढायला ते गेले होते ठाकरे गटाचे पदाधिकारी। मात्र ते शिंदे गटाचे पदाधिकारी आले आणि ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्याला त्यांनी मारहाण केल्याचा आरोप ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी केला आणि सर्व प्रकरण आता दादर पोलीस स्थानकामध्ये गेलं आहे। तिथे तक्रार देखील दाखल करण्यात आली आहे। आमदार सदा सरवणकर यांच्या निधीतून हा बांधला गेल्याचं स्पष्टीकरण शिंदे गटाकडून देण्यात आलं। त्यामुळे आज हे सर्व प्रकरण दादर पोलीस स्टेशनमध्ये आहे। नेमकं पोलीस याच्यावरती कोणती कारवाई करतायत आणि नेत्यांकडून याच्याबद्दल काय म्हटलं जातंय याकडे दिवसभर सगळ्यांचंच लक्ष असणार आहे। प्रज्ञा, नक्कीच तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी जुई।